सर्वांना राम राम, सलाम अलैकुम, जय शिवराय, जय भीम, जय जिनेंद्र, जय मल्हार, जय ज्योती, जय क्रांती, जय सेवालाल, जय बसवांना, रामकृष्ण हरी। मित्रांनो, मला वेळ खूप कमी आहे। माझी भाषणं तुम्ही युट्यूबला ऐकू शकता, रील्सला वगैरे आहेत। मी बरंच काय बोललेलो आहे मागच्या आठवड्यात आणि लोकसभेला बरंच बोललेलो आहे। मी आता इथं जे बोललं गेलं नाही, बोललं जाणार नाही, ते शेवटच्या सभेत आता बोलतो, ते महत्वाचं आहे। मित्रांनो, आपली ही लढाई कशासाठी आहे? का लढायचंय आपल्याला? का पवार साहेब 84 वर्षी या महाराष्ट्रामध्ये पायाला भिंगरी लावून पळतायत? काय करायचंय साहेबांना नेमकं? का नारा दिलाय साहेबांनी या लढ्याचा? मित्रांनो, ही लढाई फार जुनी आहे। ही लढाई सुरू झाली 12व्या शतकापासून। महानुभाव पंथाच्या चक्रधर स्वामींनी सुरू केली, संत नामदेव ज्ञानदेवांनी सुरू केली। आंबा सापडले वर्ग वर्म करू भागवत धर्म, असं नामदेव महाराज म्हणाले। आणि या महाराष्ट्रातला संघर्ष त्या काळात सुरू झाला। आपल्या संतांना संघर्ष करावा लागला। आपल्या संतांचा संघर्ष मुस्लिमांशी नव्हता मित्रांनो। आपल्या संतांना छळणारे मुस्लिम नव्हते, आपल्या समाज सुधारकांना मारणारे मुस्लिम नव्हते, आपल्या छत्रपती शिवाजी राजांच्या राज्याभिषेकाला विरोध करणारे मुस्लिम नव्हते, आपल्या छत्रपती संभाजी राजांशी गद्दारी करून त्यांना त्रास देणारी अनाजी पंथाची औलाद होती। त्याच अनाजी पंथाला आपल्याला धडा शिकवायचा आहे। या विचारधारेचा संघर्ष पुढच्या काळात सुद्धा होता। क्रांतीसूर्य महात्मा फुल्यांना सुद्धा त्रास दिला, मारेकरी पाठवले, सावित्रीबाई फुल्यांच्या अंगावर शेण टाकलं, चिखल टाकला, अपमान केला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना धर्मांतर करायला लावलं। जो महात्मा गांधी देशासाठी उघडा फिरला, अहोरात्र झटला, ब्रिटिशांशी संघर्ष करत जेलमध्ये गेले, त्या महात्मा गांधींचा खून सुद्धा त्याच औलादीने केला। डॉक्टर नरेंद्र दाभोळकर, गोविंद पानसरे, कलबुर्गींचा खून सुद्धा त्यांनीच केला। आणि या महाराष्ट्रातल्या मराठी माणसाचे दोन पक्ष, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना सुद्धा 50 खोक्यांचा दरोडा टाकून त्यांनीच फोडली। आपले आदरणीय पवार साहेबांचा सुद्धा स्वतःच्या हिमतीवर उभा केलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर सुद्धा दरोडा त्याच औलादीने टाकला। आणि ती औलाद म्हणते, मी पुन्हा आलो पण दोन पक्ष फोडून आलो। ती अनाजी पंत जरी संभाजी राजांनी पायाखाली दिले असले हत्तीच्या, त्या काळामध्ये शिवाजी राजांच्या काळामध्ये गद्दारीचा कडेलोट केला जायचा। रायगडावर टकमक कडाय त्या कड्यावरून ढकलून दिलं जायचं। पण आता लोकशाहीत तसं करता येत नाही। आपल्याला मतदान रूपी मतांच्या पद्धतीने गद्दारांना कडेलोट करायचा आहे। वेळ कमी असल्यामुळे मी अजितदादांचा एक स्वतःचा व्हिडिओ ऐकून दाखवतो। मी बोलण्यापेक्षा त्यांनीच बोलावं। आपलं ठरलंय टीका नाही करायची, मग मी टीका करतच नाही। मी कधीच टीका केलेली नाही, मी कायम प्रश्न विचारतोय। आता अजितदादांना वेळ नाही ना, तर माझ्या 50 प्रश्न येत नाही, पण वेळ नाही। मी तेवढा व्हिडिओ लावतो, जरा आवाज व्यवस्थित करा, म्हणजे तुम्हाला कळेल आवाज त्यांचाच आहे का नाही। ज्यांच्या धमक होती तर काढायला पक्ष कुणी अडवलं होतं? अरे ज्यांच्या वडिलांनी पक्ष काढला, ज्यांच्या वडिलांनी पक्ष वाढवला, जो पक्ष त्या शिवाजी पार्कला काढलेला महाराष्ट्राच्या सर्वदूर पर्यंत पोहोचवला, त्यांचाच पक्ष काढून घेतला, त्यांचं चिन्ह काढून घेतलं। हे जरी निवडणूक आयोगाने दिलेलं असलं तरी जनतेला पटले का, याचाही विचार झाला पाहिजे। अरे मग त्यांच्या धमक होती तर काढायला पक्ष कुणी अडवलं होतं? हाच सवाल दादा तुम्हाला आहे आमचा। तुम्ही एकनाथ शिंदेंना सांगत होता स्वतःचा पक्ष काढा, का काढला नाही? बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष का वरबाडला? हे तुम्ही एकनाथ शिंदेंना गेल्या वर्षी सांगत होता। आम्ही आता तेच म्हणतोय। आमच्या पवार साहेबांचा मोडका तोडका छोटा पक्ष सुप्रियातांच्या ताब्यात ठेवायचा होता ना, तुम्ही स्वतःचा पक्ष काढायचा होता। आमचं काहीच म्हणणं नाही, आम्ही टीका नाही करत। आमचं म्हणणं आहे तुम्ही स्वतःचा पक्ष काढायला पाहिजे होता। मित्रांनो, समोरच्या चिन्हाला सांगितलंय, शेवटचं वाक्य बोलतो आणि थांबतो,
जगामध्ये असं कधी घडलं नाही, कुठल्याच पक्षात नाही, महाराष्ट्रात नाही, देशात नाही, असं कुठल्याही पक्षाला जगातल्या सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं नाही. पान टपरीवर जा, सिगारेटचं पाकिट घ्या, त्या पाकिटावर लिहिलेलं आहे सिगारेट ओढणे आरोग्यास घातक असते. तंबाखूच्या पुडीवर लिहिलेलं आहे तंबाखू खाणे आरोग्यास घातक असते. तसं आपल्या देशाच्या सुप्रीम कोर्टाने घड्याळाला सांगितलं आहे, हे न्यायप्रविष्ट आहे, याला मतदान करणे देशासाठी, महाराष्ट्रासाठी, बारामतीसाठी घातक आहे. आणि म्हणून इथं युगेंद्र पवार नावाचा नवा दादा द्यायचा आहे, नवा विचार द्यायचा आहे. द्राक्षाचा वेल लिंबावर गेला आणि कडू गाव झाला, तसं आता पवार साहेबांनी लिंबाव गेलेला द्राक्षाचा वेल आता छाटायचं ठरवलंय आणि युगेंद्र पवार नावाचा नवा द्राक्षाचा वेल इथे लागतोय. युगेंद्र पवार उच्च विद्याविभूषित आहे, तुमच्या सगळ्यांच्यासाठी अहोरात्र झडण्याचं वचन दिलंय. मी युगेंद्र दादांना एवढंच सांगतो, हिडीस फिडीस नाही ना करणार, असं खेकासणार नाही ना, अरे का रे असं नाही ना करणार, एवढीच अपेक्षा आहे, बाकी काय नाही. तुम्ही मगाशी सांगितलंय डायरेक्ट यायचंय. आणि इथं बसलेल्या कोणाकडेही मलिदा गँग नसते, सुप्रियाताईकडे तर कव्हाच नाही, कुणाकडेही नाही, यांच्याकडे मलिदा गँग येतच नाही. समोरच्या मलिदा गँगचे प्रतिष्ठेचा प्रश्न आहे मित्रांनो. येणाऱ्या 20 तारखेला आपल्याला या महायुतीला हटवायचंय. इथं जर समोरचा उमेदवार निवडून आला तर फडणवीसची ताकद वाढते, महायुतीची ताकद वाढते. कुणीतरी स्टेटसला ठेवलंय बारामतीमध्ये, कर्ण कितीही पराक्रमी असला पण कर्ण जिंकला तर दुर्योधनाला जर मदत होणार असेल तर कर्णाचा पराभव केला पाहिजे. म्हणून येत्या 20 तारखेला सुप्रियाताईंचं बटन किती नंबरला होतं, युगेंद्र दादाचं बटन किती नंबरला आहे, 3 नंबर लकी आहे. युगेंद्र 3, पवार 3, सुप्रिया 3, शरद 3, सगळं 3 आहे. त्यामुळे 3 नंबरचं बटन लक्षात ठेवा. इकडे तिकडे बघू नका. आपल्या मित्रांना सांगा, पाहुण्यांना सांगा, गावात सांगा, सगळ्यांना सांगा. आपल्या स्टेटसला आजच ठेवा 2 दिवस तुतारी वाजवणारा माणूस लक्षात ठेवा. आणि युगेंद्र पवार यांना जसं लोकसभेला विधानसभेच्या पद्धतीनं बारामती विधानसभेतनं 48,000 मताचं लीड होतं, त्याच्यामध्ये कुठेही कमीपणा येऊन देऊ नका. पवार साहेबांचा स्वाभिमान राखायचा आहे, महाराष्ट्राचा स्वाभिमान राखायचा आहे. युगेंद्र पवारांना ताकद म्हणजे पवार साहेबांचा स्वाभिमान, उद्धव ठाकरे राहुल गांधींचे हात बळकट करण्यासाठी, महाविकास आघाडीची ताकद वाढवण्यासाठी युगेंद्र पवार यांना विजयी करा असं आवाहन करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान.